माई 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 माई, आज कशी काय आठवण काढली हो या गरीबडीची? हा, जेल मधनं बाहेर आल्यानंतर सुबुद्धी आली असेल नाही का? जेल मधनं बाहेर आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन माई. माझी मस्करी करतेस? हा, जेव्हा गरज होती तुझी तेव्हा तर शेपूट घालून पळालीस. हा, जेलमध्ये सध्या थोपाट दाखवायला पण आली नाहीस तू. कसं थोबड दाखवणार होते मी तुम्हाला? थोबड दाखवायला कुठं जागा ठेवली होती का तुम्ही? वरून माझा पगार बी बंद केला. फुक्कटचा वाईटपणा घेणारी जयंती नाही. दाम द्या, काम घ्या, मग बघा या जयंतीची जादू. म्हणे जादू. आणि हो, आता काम करायचंय पण पगार बिगर काही मिळणार नाही. हा, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायचं. जसं जसं काम करशील तसे तसे पैसे मिळतील. बरं, एक गेल्या काही दिवसात काय काय घडलंय माहितीये का तुला? मला कसं माहित असणार? सांगते. पण आता मेंदळ्यांच्या घरचं वातावरण फार बरं नाहीये. म्हणे अमृताचं बाळ गेलं, माहितीये ना? काय 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 सांगताय काय माई? अरे तेव्हा एवढं सगळं घडून गेलं आणि मी पिक्चर मध्येच नाही. बिचारे मेंदळे, त्यांचं घर लय विस्कटलं असेल ना आता? विस्कटलंय, पण फक्त विस्कटलंय. हा, उद्ध्वस्त व्हायचं अजून बाकी आहे. पण या सगळ्यामध्ये मी नेमकं काय करायचंय? हे बाई, तू नाही काय करायचंयस. हा, जे काय करायचंय ते मी करीन. आणि तू फक्त मी जे सांगेल, जेवढं सांगेल, जसं सांगेल तसंच करायचंयस. स्वतःचं डोकं चालवायची काही गरज नाही. आता या मेंदळींना पूर्णपणे रस्त्यावर आणल्याशिवाय मी शांत बसत नसते. बाबू, फुल ऍक्शन मोड मध्ये आलेला दिसताय तुम्ही माई. हा हा सांगा तरी प्लॅन काय आहे? सांगते, ऐक. मला बोलायचंय तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय. जे काही घडलं त्याचं मलाही खूप वाईट वाटतंय, मलाही त्रास होतोय. पण काय सांग ना. पश्चाताप करायची वेळ ना निघून गेली कधीच.